अरे त्या चिंगीनी साधी अंशूच्या नावाची मेहंदी काढली होती हातावर, तर तू तिला घराबाहेर काढायला निघाली होतीस. पुढे अंशुमननी तिची फसवणूक केलं हे जेव्हा आपल्याला कळलं तेव्हा सुद्धा तू चिंगीलाच बोललीस. आणि आज त्यांनी अजून एका मुलीला फसवलं आणि तिच्याशी लग्न केलं तरी सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेस काकू का? जे योग्य आहे त्याच्यासाठी स्टँड का घेत नाहीयेस तू? घेतला मी स्टँड. मी खूप ओरडले त्याला, पण मला तुमच्यासारखं मनावर दगड ठेवून क्रूर वागता येत नाही, कारण आई आहे मी त्याची. तुला माहिती आहे ना समर, बापाविना वाढलेलं पोर आहे ते. त्याची आई त्याच्या सुखाचा विचार नाही करणार तर कोण करणार? काकू हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा. तू फक्त त्याच्या सुखाचा विचार करतेस, त्याच्या भल्याचा विचार नाही करत आहेस. 2 मुलींची आयुष्य पायदळी तुडवली जातात हे दिसत नाही का तुला? आणि आपली मुलं जर चुकत असतील ना तर त्यांची कान उघडणी आपण केलीच पाहिजे, त्यांची चूक त्यांना दाखवून दिलीच पाहिजे. आणि सतत अशा चुकांना माफ करून त्यांना पाठीशी घालून कसं चालेल, अशाने ह्या लोकांची हिंमत वाढते. असून बघतेस ना मल्लिका, जे पिंट्याला कळतंय ते आई असूनही तुला नाही कळत. खरंय तुमचं, चुकलंय माझं. समर खूप चुकलंय रे माझं. तू मला हवी ती शिक्षा कर प्लीज. अंशू आणि सुष्मिताचं लग्न झालंय ते मोडू नकोस. का करतोयस असं? कारण हे लग्न मोडण्यातच यांचं भलं आहे काकू. बस झालं, बस झालं, बस झालं, बस झालं. कोण समजता हो तुम्ही स्वतःला? हा? आणि मुळात आमचं लग्न मोडण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आवाज खाली. अगं पण या आवाजात त्यांच्याशी बोलायचं नाही. हा, माझ्या नवऱ्याच्या अंगावर ओरडायचं नाही. राजवाड्यांचं घर आहे हे. त्यांच्याशी कोणीही या पट्टीत बोलत नाही. हा, तूही नाही बोलायचंस. आज बोललीयस, परत जर हा आवाज मी ऐकला ना तर जीभ हसडून देईन तुझी. कालपासनं शांत बसले याचा गैरफायदा घेतेस तू. अजूनही सांगतेय, अक्कल ठिकाणावर आण, नाहीतर खूप पस्तावशील. फाईन, आय एम सॉरी. पण माझं डिसिजन फायनल आहे. हे घर सोडून कुठेही जाणार नाही.